महिन्यातून 3 ते 4 वेळेस आपण नॉनव्हेजची रेसिपी पाहत असतो. मटन रस्सा असेल किंवा चिकन रेसिपी असेल, ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तयार होणारी रेसिपी ही चवीला अतिशय अप्रतिम अशी व्हावी यासाठीच्या प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात घेत असतो. आणि नेहमीप्रमाणे आज देखील कविताच किचनचा हा मटन मसाला या ठिकाणी वापरून आपण ही छान अशी मटनची रेसिपी तयार केलेली आहे. परफेक्ट तयार झालेली आहे, चवीला देखील तेवढी छान झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर नॉनव्हेज खूप जास्त आवडत असेल तर ही रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील 6 दिवस आपण दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असतो. त्या सर्व पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये मटन रस्सा कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत. आता आपण ही जी मटन रस्साची भाजी आहे ती कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवत आहोत, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर ती किती शिट्ट्यामध्ये शिजवून तयार होईल हे देखील सांगते. आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे. 1 हिरवी मिरची स्लाईस करून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. कांदा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित तळून होतो. जर तुम्हाला हेच मटण जर शिजवताना ते पातेल्यात न शिजवता कुकरमध्ये शिजवायचं असेल तर अगदी 5 शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित असं शिजतं. परंतु मी पातेल्यामध्येच हे बनवित आहे, कारण चपाती देखील बनवायची आहे. चपाती ची कणिक भिजवून चपाती पूर्ण सर्व तयार होईपर्यंत मटण व्यवस्थित शिजतं. त्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे. व्यवस्थित असे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. फक्त मटण शिजण्यासाठीच थोडासा जास्त वेळ लागतो आणि मटण शिजल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ती ग्रेव्ही करायची असते त्यावेळेस खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपण मटण हे पातेल्यातच शिजवत आहोत. साधारणतः अर्धा किलो या ठिकाणी मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे जे मटण आहे ना ते आपल्याला मंद गॅसवर छान असं आपण या मसाल्यामध्ये परतवून घेऊया, कारण स्टीलचं पातेलं आहे, थोडंसं करपू देखील शकतं. यासाठी आपण गॅसचा फ्लेम